गोष्टी नसतात. आपण प्रयत्न केले, पक्षाकडे मागितले, पक्षाला जागा सुटली नाही, ती मित्र पक्षाला सुटली, तर त्याच्या नशिबात नसेल तिकीट मिळायचं. त्यामुळे आपण दोष न देता आपल्या पद्धतीनं आपल्या नशिबाला दोष द्यायचा असतो. काही गोष्टी ह्या प्रारब्धाशिवाय होत नाही, असा माझा स्वतःचा विश्वास आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काल बोलताना बोलले ती व नाशिकची जागा आम्ही मागत होतो, जळगावची जागा त्यांना देणार होतो, पण त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून हे आता हे बोलण्याच्या गोष्टी आहेत, असं काही होत नाही. आजपर्यंत तुमच्या कुठल्या चॅनलनी ही बातमी दाखवली नाही आणि तिकीट वाटप झाल्यानंतर या गोष्टी करायच्या मला वाटतं ही योग्य नाही आहे. नंदकिशोर महाजन जे उमेदवार आहेत महायुतीचे ते काल आपल्याला भेटायला आले. त्यांचं कामच आहे भेटायचं. आता उमेदवार असल्यामुळे त्यांनी भेटणं त्यांचं काम आहे. आपली नाराजी कायम नाही, नाराजी कायम नाही, नाराजीचा काही विषय येत नाही. पण शेवटी आता पक्षाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सगळे आम्ही निर्णय घेऊ. कारण की ज्याप्रमाणे जळगावकडनं अपेक्षा BJPच्या आहेत, तशा महाराष्ट्रामधल्या इतर जागांच्याही आमच्या अपेक्षा आहेत की तिथल्याही बंडखोऱ्या भाजपच्या झाल्या असतील त्यांनी माघारी घ्यावी आणि जिथे शिवसेनेचं असेल त्यांनी माघारी घ्यावी. एकीकडे आपण महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढतो, महाआघाडीच्या माध्यमातून, आणि एकमेकाच्या विरुद्ध जर कोणी दंड खोकट असेल ती बाब चुकीची आहे. मला तरी असं वाटतं की एकमेकाने एकमेकाचा आवाज घातला पाहिजे. ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना मागे घ्यायला लावलं पाहिजे. आता तिकडे समोर जशी चाल चालतील तसं इकडे हे चाल चालतील ना. शेवटी म्हणजे त्यांनी नाराजी व्यक्त करून दाखवली होती की मला तर माहीतच नव्हतं त्यांनी फॉर्म भरला तेव्हा. पण आता नाशिकमध्ये फॉर्म भरलेला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या माणसाने फॉर्म भरला आहे. आता एकमेकांनी फॉर्म भरले आहे, एकमेकांनी काढले तर विषय संपतो. अब्दुल सत्तारांनी एक वक्तव्य केलं आहे की बाबा कामाख्या देवीला आमचा त्याग माहिती आहे, भाजपा मित्र पक्षाला अडचणीनंतर त्यांची मुंबई शकतं, असं थेट त्यांनी भाजपवर आरोप केले. हे बघा, या ठिकाणी आम्ही जो त्याग केला आहे तो खरंच त्या त्यागाशिवाय या गोष्टी आजपर्यंत सक्सेसच झालेल्या नाही. विचार करायचा त्यावेळेस आम्ही हे बंड केलं नसतं, उठाव केला नसता तर आज हे दिवस असते का? तर नाही. शेवटी आमच्या उठावावर या सगळ्या गोष्टी सक्सेस झालेल्या आहेत. त्यामुळे एकमेकाच्या ताटात जेवायचं आणि एकमेकाशीच बंडखोरी करायची मला वाटते रॉंग आहे. आणि निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये दोघं पक्षाच्या लोकांनी एकत्रित पद्धतीने सगळ्या सीटा निवडून आणायच्या असतील, एकमेकाला आवर घातली पाहिजे. आणि आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, पण समोरच्यांनीही प्रयत्न केला पाहिजे ना. शेवटी नवरीवाला नेहमी आम्हीच व्हावं असं नाही आहे. भाजपा शिवसेनेला सगळ्यात अब्दुल सत्तारांची जी व्यथा आहे ही खरी आहे असं संजय गायकवाडांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. गायकवाड बोलले ते त्यांच्या विषयावर बोलले असेल, पण माझं म्हणणं असं आहे की आपण मागचे जे 4 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेला जो उठाव आहे त्या उठावामुळे आज हेच होण्याचे दिवस आहे. त्यामुळे लगेच त्या माणसाला किंवा त्या पक्षाला एकत्रितरित्या आपण उभं करायचं आणि आपण एकमेकाच्या विरुद्ध बंडखोर उभे करायचे ही बाब चुकीची आहे. अशा सूचना शिंदेंनी सत्तारांना दिलेल्या आहेत. पाळले आम्ही पाळू ना, पाळणार का नाही, पण आम्हीच पाळाव्या असं नाहीये, सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे. परभणीमध्ये शिंदे साहेबांनी म्हटलं होतं की खान पाहिजे की बाण पाहिजे, त्याच ठिकाणी आज शिवसेनेने सहित खान उमेदवार दिलेले. हे बघा, आता ज्या वेळेची सिच्युएशन आहे, आता राष्ट्रभक्त मुसलमान हे बाण आणि खान याचा मानत नाही, म्हणजे शेवटी राष्ट्रभक्त आहे. हे जे बोलणं असेल हे ज्या अफजल खानाच्या बाबतीमध्ये त्यांचं बोलणं होतं, त्यामुळे या खानाच्या बाबतीत नाही. 56 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. हो, 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात होणार आहे आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे. आणि शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळावं त्याच्याकरता ही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार आहे. त्याच्यावरून राजू शेट्टी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेसाठी कर्जमाफीचा वेळ मानू नका. हे बघा, केलेलं आहे, आता त्याला येऊ तर द्या. त्याच्यात काही त्रुट्या असल्या तर दुरुस्त करू, पण अजून कर्जमाफीचे पैसे सुटले नाही, कोणाला प्राप्त झाले नाही, सुरुवात झाली नाही. म्हणजे हे काय विघ्न घालणारे काही लोक आहे, त्यांनी शांत बसावं.